तुम्ही बघत आहात जनमत मराठी। मोबाईल जबरी चोरी करणारी टोळी जेरबंद। महागडे 18 मोबाईल, मोटारसायकल असा एकूण 4,20,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून मोबाईल जबरी चोरीचे गुन्हे उघड करण्यात आले। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 ची ही कामगिरी आहे। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी नाशिक शहरातील मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना केल्या होत्या। त्यानुसार 17 मार्च रोजी गुन्हे शाखा युनिट 2 कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना परिमंडळ 2 हद्दीतील मालमत्ता चोरी गुन्हे उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन करून पेट्रोलिंग कामी रवाना केले असता अधिकारी व अंमलदार हे पेट्रोलिंग करत असताना डॉक्टर समाधान हिरे व मुख्तार खान पठाण यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की दोन इसम हे त्यांच्याजवळ असलेले चोरीचे मोबाईल विक्री करण्यासाठी सातपूर राधाकृष्ण नगर येथे येणार आहेत। अशी बातमी मिळाल्यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार, पोलीस हवालदार चंद्रकांत गवळी, चालक पोलीस हवालदार अतुल पाटील अशांनी सापळा लावून रामनिवास सुंदरलाल निषाद वय वर्ष 38 राहणार कांबेगाव भिवंडी, अजय अनिल देवकर वय वर्ष 30 राहणार RGP नगर सातपूर कमाणी समोर बकरोड नाशिक यांना शिताफीने ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांच्याकडून 90,000 रुपये किमतीचे 5 मोबाईल जप्त करण्यात आले। वरील दोन्ही आरोपितांनी सदर मोबाईल हे प्रेम गीते हा चोरी करून आम्हाला विक्री करण्यासाठी देत असायचा याबाबत कबुली दिली आहे। आरोपी अजय अनिल देवकर याच्या घर झडतीतून 2,45,000 रुपये किमतीचे 12 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत। त्यानंतर सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी प्रेम गीते याची माहिती काढून तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्याच्या राहत्या घराजवळून ताब्यात घेऊन त्याचे नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव प्रेम मिलिंद गीते वय वर्ष 20 राहणार जय गणेश कॉलनी श्रमिक नगर सातपूर असे सांगितले। त्याच्या अंगझडतीत मिळून आलेल्या गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल व अंगझडतीत मिळून आलेले मोबाईल असा एकूण 85,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस करत आहेत। जबाबदारी न्याय